ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना चक्क मेथीवरती आंब्याचा रस घालून ना अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. आता आंब्याचा सीझनसुद्धा चालू आहे, तर ही रेसिपी प्रत्येकाने केलीच पाहिजे. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना तुम्ही ही रेसिपी नक्कीच आवर्जून कराल, कारण की खूप जास्त भन्नाट रेसिपी होते. यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच पाहिली नसेल, केली नसेल आणि खाल्लीसुद्धा नसेल. पण जर एकदा केली ना तर नक्कीच या सीझनमध्ये ना आंब्याचा सीझन संपेपर्यंत तुम्ही 4 ते 5 वेळा तरी ही रेसिपी करून खाल. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी एक मूठभर मेथी घेतली आहे. मेथी स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे. मेथीला बघा बऱ्यापैकी माती असते ना, त्यामुळे इथे मेथी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी चोळून धुवून घेतलेली आहे. ही रेसिपी ना मी 2 ते 3 जणांसाठी करते, त्यानुसार साहित्य घेतलेलं आहे. आता जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना, तर त्यानुसार साहित्याचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथे आपल्याला एक पिकलेला आंबा घ्यायचा आहे. आंबा तुम्ही कोणताही घेऊ शकता, फक्त खूप जास्त आंबट नसेल ना याची काळजी घ्या. गोड आंबा असेल ना तरी चालेल, फक्त खूप जास्त आंबट जर आंबा असेल ना, तर आपला पदार्थ थोडासा आंबट होऊ शकतो. त्यामुळे आंबा खूप जास्त आंबटसुद्धा घेऊ नका. आता इथे आंबा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सुरुवातीला बघा आंबा मी इथे स्वच्छ असा धुवून घेतला आहे आणि त्यानंतर त्याच्या अगदी या पद्धतीने खापा करून घ्यायचे आहेत. आता त्याचा ना आपल्याला गर काढायचा आहे. तर इथे बघा गर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता आंबा ना थोडासा मोठ्या साईजचा आहे ना, त्यामुळे मी एक आंबा घेतलेला आहे. तुम्ही जर 2 ते 3 जणांसाठी ही रेसिपी करत असाल आणि खूप जास्त लहान लहान आंबे असतील ना, तर मग तुम्ही 2 आंबे घेतले तरी चालेल. तर पाहू शकता अगदी या पद्धतीने आपल्याला हा गर काढून घ्यायचा आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता बघा इथे मी सगळ्या आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला अजून काहीही घालायचं नाही. थोडंसं अगदी 3 ते 4 चमचे पाणी टाकून ना हे वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे अगदी बारीक असं हे मी वाटून घेतलेलं आहे. आंब्याच्या ज्या फोडी आहेत ना, त्या याच्यामध्ये अजिबातच राहिल्या नाही पाहिजे, त्यामुळे अगदी बारीक असे हे वाटून घ्या. आता जो गर आपण आंब्याचा काढून घेतला होता ना, तो एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. तर आता हा आंब्याचा रस नक्की कुठे वापरायचा ना, हे सुद्धा पुढे सांगते, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता पुन्हा तेच मिक्सरचं भांडं मी स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. त्यामध्ये एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. भरपूर असं यामध्ये लसूण घालायचं आहे. लसणाचं प्रमाण ना थोडंसं जास्तीचं घाला, म्हणजे पदार्थाला अजून छान अशी टेस्ट येते. इथे मी थोडेसे धने घातलेले आहेत. धने घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असतील किंवा तुमच्याकडे अवेलेबल असतील ना, तरच घाला. आता हे बघा अगदी भरभरीत असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. अशी पेस्टसुद्धा केलेली नाही मी, अगदी जाडसर भरभरीत असं हे वाटून घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हे ठेचू शकता. आता हे थोडा वेळ साईडला ठेवूया आणि इथे आपण जी मेथी स्वच्छ अशी धुवून घेतली होती ना, ती घेतलेली आहे. त्यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा मी उकडून घेतला होता आणि किसणीने किसून घेतला आहे. तुम्ही हाताने सुद्धा मॅश करू शकता, पण अगदी या पद्धतीने किसणीने बटाटा किसला ना, तो अगदी एकत्रित होतो, म्हणजे अजिबातच त्याच्या गुठळ्या वगैरे आधीमध्ये राहत नाही आणि छान असा मॅश होतो. आता जी हिरवी मिरची आणि आपण लसणाची पेस्ट करून घेतली होती ना, तीसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. तुम्हाला नक्कीच अजून पदार्थ काय आहे ना हे कळलं नसेल, पण जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ना, तर तुम्हीसुद्धा आश्चर्य होणार आहे, कारण की इतका भन्नाट हा रेसिपी तयार होते. तुम्ही एकदा पाहिली ना, तर नक्कीच आठवड्यातून 3 ते 4 वेळा ही रेसिपी करणार आहात. इथे बघा एक मीडियम आकाराचा कांदासुद्धा मी बारीक असा कट करून घेतला आहे. आणि आता यामध्ये ना भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. जर तुम्ही धने अगोदर वापरले असतील ना, तर इथे कोथिंबीर तुम्ही स्किप केली ना तरी चालणार आहे. पण कोथिंबीरीने सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते या पदार्थाला, त्यामुळे जर तुमच्याकडे असेल ना तर आवर्जून घाला. इथे मी 1 चमचा इतपत पांढरे तीळ घातलेले आहेत. अगदी चिमूटभर हिंग घातलेला आहे. 1 चमचा इतपत मी जिरं घालून घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. दुसरे कोणतेही जास्तीचे मसाले आपल्याला सुके मसाले यामध्ये घालायचे नाही आहेत. फक्त अर्धा चमचा हळदीचा वापर करायचा आहे. आता इथे बघा मी एक 2 ते 3 चमचे इतपत ना बेसन पीठ घातलेलं आहे. एक लहान वाटी घेतलेला आहे. चमच्याने मोजले तर 2 ते 3 चमचे इतपत बेसन पीठ आहे.
आता माझ्याकडे इथे तांदूळ आणि बाजरीचं मिक्स पीठसुद्धा होतं, तर ते सुद्धा इथे मी वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर नुसतं तांदळाचं असेल किंवा नुसतं बाजरीचं असेल ना, ते तुम्ही इथे वापरलं तरी चालेल. फक्त त्यामध्ये मग तुम्ही 2 चमचे गव्हाचं पीठ ॲड करा. इथे बघा 4 ते 5 चमचे इथे मी जी पिठं आहेत ना, ती सगळी टाकून घेतलेली आहेत, तांदळाचं आणि बाजरीचं मिक्स. आणि हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं सुरुवातीला पाणी घालायचं आहे. पाणी एकदमसुद्धा घालू नका, नाहीतर मग बॅटर जे आहे ना आपलं खूप जास्त पातळ होईल. इथे बघा अगदी थोडं थोडं करून मी पाणी घालते. आता इथे मी सुरुवातीला मीठ टाकायचं विसरलेले ना, त्यामुळे बघा आत्ता मीठ टाकलेलं आहे. तुम्ही ज्यावेळेस हिरवी मिरची वगैरे टाकाल ना, त्याच वेळेस मीठ टाका. मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला छान असे मळून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. बघा पीठ अगदी घट्टसर असं मी मळून घेतलेलं आहे. आता यामध्ये मोठे 2 चमचे आपल्याला आंब्याचा रस घालायचा आहे. तुम्हाला हे बघून नक्कीच आश्चर्य वाटलेलं आहे. पण ही रेसिपी जर तुम्ही एकदा खाल्ली ना किंवा एकदा केली ना, तर तुम्ही नक्कीच पुन्हा पुन्हा करणार आहात का इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. इथे बघा सुरुवातीला मी खूप जास्त पीठ मळताना पाणी घातलं नव्हतं ना, त्यामुळे अगदी व्यवस्थित असं बॅटर झालेलं आहे आपलं. जर तुम्हाला खूप जास्त आता घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाण्याचा वापर इथे करू शकता. कारण की आपण इथे आंब्याचा रससुद्धा वापरलेला आहे, तो सुद्धा बऱ्यापैकी पातळ असतो. त्यामुळे बघा खूप जास्त पाणीसुद्धा आपल्याला याला लागणार नाही. आता पीठ छान असं हातानेच मळून घेतलेलं आहे. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे. इथे पॅनला मी थोडंसं अगदी तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आता ही थालीपीठं ना आपल्याला हातानेच थापून घ्यायची आहेत, अगदी या पद्धतीने तव्यावरती. तुम्हाला हवं असेल ना, तर आपण नेहमी रुमालावरती कशी थालीपीठं थापतो, अगदी त्या पद्धतीने सुद्धा ही थालीपीठं तुम्ही थापू शकतात. कारण की तीसुद्धा अगदी पटपट थापता येतात आणि अगदी पातळ अशी थापून घ्यायची आहेत आपल्याला. गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे सुरुवातीला आणि नंतर थालीपीठ थापून झाल्यानंतर आपल्याला हा गॅस मिडियम ठेवायचा आहे. जर हाताला थोडंफार चिटकत असेल ना, तर तुम्ही हात ओला करून घ्या. म्हणजे हाताला अजिबातच चिकटणार नाही आणि अगदी सहज पद्धतीने हे थालीपीठ तुम्हाला थापता येईल. इथे ना मी थोडे छोटे छोटे थालीपीठं करणार आहे. पण तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही रुमालाव करत असाल ना, तर मोठे मोठे थालीपीठं केली ना तरी चालणार आहे. आता यावरती थोडीशी पांढरी तीळ घालून घेतलेलं आहे. पांढरे तीळ घालणं वरनं ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला किंवा स्किप केलं ना तरी चालेल. एक 3 ते 4 मिनटं आपल्याला फक्त हिला वाफ द्यायची आहे. खालच्या साईडने ना छान गोल्डन रंग येईस्तोपर्यंत हे थालीपीठ आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आता सुरुवातीचं पहिलं थालीपीठ आहे ना, त्यामुळे थोडंफार खाली चिटकू शकतं. पण नंतरची जी थालीपीठं आहेत ना, ती अगदी पटपट होतात आणि अजिबातच खाली चिटकत वगैरे नाही. अगदी पौष्टिक रेसिपी आहे, झटपट आहे. नाश्त्याला तुम्ही बनवू शकता, जेवणामध्ये बनवू शकता. अगदी कधीही म्हटलं ना, तरीसुद्धा हा पदार्थ तुम्ही करू शकता. प्रवासामध्ये सुद्धा खायला ना अगदी अप्रतिम लागतो. 1 ते 2 दिवस ना आरामात टिकतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता. बघा एका साईडने छान असं आपण हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तुम्ही इथे थालीपीठाचा रंगसुद्धा पाहू शकता, किती छान असा रंग आलेला आहे याला. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी आहे. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. आणि मला खात्री आहे तुम्ही ही रेसिपी ना यापूर्वी कधीच केली नसेल, पण जर आत्ता एकदा केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल. आणि आंब्याचा सीझन आल्यावरती ना आंब्याचा रस करण्याऐवजी अगोदर ही रेसिपी कराल. इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. आता इथे बघा अशाच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा थालीपीठ मी थापून घेणार आहे. करायलासुद्धा अगदी झटपट बनतात, खूप जास्त काही वेळ लागत नाही. तुम्हाला फक्त मेथी घ्यायची आहेत, काही पिठं घ्यायची आहेत, हिरवी मिरचीची ठेचा करून घ्यायचा आहे, आंब्याचा रस यामध्ये ओतून मळून घ्यायचं आहे पीठ आणि अगदी झटपट ही थालीपीठं करून घ्यायची आहेत. जर सकाळच्या घाई गडबडीमध्ये डब्याला करायचे असेल ना, तर हे पीठ तुम्ही संध्याकाळचंच तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळ सकाळ गरमागरम अशी ही थालीपीठं बनवून देऊ शकता. अगदी पौष्टिकसुद्धा आहे. त्यामुळे मुलांना 2 ते 3 थालीपीठं डब्यामध्ये दिली ना, तरी अगदी आरामात त्यांचं पोट भरणार आहे. इथे बघा दुसरं थालीपीठसुद्धा छान असं थापून घेतलं आहे. वरनं पांढरी तीळ आणि थोडेसे इथे मी खसखससुद्धा घातलेलं आहे. खसखस घातल्यामुळे ना अगदी छान दिसतात ही थालीपीठं, त्यामुळे मी इथे घातलेलं आहे. पुन्हा वरनं थोडंसं तूप लावून घेऊया
आणि हे सुद्धा थालीपीठ छान असं पलटी करून घेऊया. या थालीपीठांसोबत ना कोणतीही तुम्हाला चटणी लागणार नाही किंवा कोणताही केचप वगैरे लागणार नाही. नुसतीच खायला ना खूप जास्त छान लागतात. पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केचपसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा जर एखाद्या खोबऱ्याची चटणी वगैरे केली ना तरीसुद्धा त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता. आता बघा हे सुद्धा थालीपीठ छान असं दोन्ही साईडनी खरपूस रंग येतोपर्यंत ना भाजून घेतलेले आहे. अशाच पद्धतीने सगळी थालीपीठं मी भाजून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. इथे बघा आपली दोन्ही थालीपीठं तयार झालेली आहे. आपण जितकं पीठ घेतलं होतं ना त्यामुळे त्यामध्ये ना एक 7 ते 8 थालीपीठं आरामात होतात. रंगसुद्धा अगदी सुरेख येतात आणि खायला ना अगदी अप्रतिम लागतात. कितीही थंड झाले ना किंवा कितीही ताट झाले ना तरी हे थालीपीठं अगदी असेच मऊसूत राहतात आणि खायलासुद्धा अगदी रुचकर लागतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.